पहिला प्रश्न, ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे? ए. लखनौ, बी. पुणे, सी. नागपूर, डी. हैदराबाद. उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुणे. दुसरा प्रश्न, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? ए. समाजवादी, बी. धर्मनिरपेक्ष, सी. सार्वभौम, डी. साम्यवादी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, साम्यवादी. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? ऑप्शन आहे ए. बोलिव्हिया, बी. चिली, सी. उरुग्वे, डी. कोलंबिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चिली. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? ए. पूर्णगड, बी. भारमे, सी. केळशी, डी. कर्ली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कर्ली. पाचवा प्रश्न, सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे? ए. हडप्पा, बी. मोहेंजोदडो, सी. लोथल, डी. कालीबंगन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोहेंजोदडो. सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही? ए. सारनाथ, बी. राजग्रह, सी. वैशाली, डी. काश्मीर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सारनाथ. सातवा प्रश्न, पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे? ए. पंजाब, बी. हरियाणा, सी. राजस्थान, डी. मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. आठवा प्रश्न, खालील राज्यांचा उत्तर दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. 1. नागालँड, 2. मणिपूर, 3. अरुणाचल प्रदेश, 4. मिझोरम. ऑप्शन आहे ए. 1 2 3 4, बी. 2 1 2 3 1 4, सी. 3 2 1 4, डी. 3 1 2 4. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3 1 2 4. नववा प्रश्न, खालील उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. 1. नर्मदा, 2. तापी, 3. भीमा, 4. गोदावरी. ऑप्शन आहे ए. 1 2 3 4, बी. 2 1 3 4, सी. 1 2 4 3, डी. 2 1 4 3. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 2 4 3. 10वा प्रश्न, खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरच्या असा त्यांचा कार्यकाळानुसार क्रम लावा. 1. जलालुद्दीन खिलजी, 2. गियासुद्दीन बलबन, 3. रजिया सुलताना, 4. अलाउद्दीन खिलजी. ऑप्शन आहे ए. 3 2 1 4, बी. 3 2 4 1, सी. 2 3 1 4, डी. 2 3 4 1. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 3 2 1 4. 11वा प्रश्न, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. ए. पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे, बी. सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश,
सी सचिव परराज्य संबंध, डी अमात्य जमा खर्च पाहणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अमात्य जमा खर्च पाहणे. 12वा प्रश्न, तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या आद्याक्षरावरून ओळखणार? ए टी एन, बी टी एल, सी टी एस, डी टी जी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टी जी. 13वा प्रश्न, भारतामध्ये BS 6 मानके कोणत्या तारखेपासून लागू झाली आहेत? ए 1 एप्रिल 2020, बी 1 एप्रिल 2019, सी 1 एप्रिल 2018, डी 1 एप्रिल 2021. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 एप्रिल 2020. 14वा प्रश्न, विमा नसलेली वाहने मोटार वाहन कायदा 1988 मधील कोणत्या कलमांतर्गत शास्तीत म्हणजे शिक्षेस पात्र ठरतात? ए कलम 185, बी कलम 196, सी कलम 192, डी कलम 177. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम 196. 15वा प्रश्न, पुढील चिन्ह काय दर्शवते? ए दुहेरी वाहतूक, बी एकेरी वाहतूक, सी प्रवेश प्रतिबंध, डी उजवीकडे वळा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकेरी वाहतूक. 16वा प्रश्न, पिवळी नंबर प्लेट काय दर्शविते? ए परिवहनेतर वाहने, बी दुचाकी वाहने, सी परिवहन वाहने, डी 4 चाकी वाहने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परिवहन वाहने. 17वा प्रश्न, परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळविण्याकरिता वयाची किमान मर्यादा किती असते? ए 18 वर्ष, बी 20 वर्ष, सी 25 वर्षे, डी 16 वर्षे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 20 वर्षे. 18वा प्रश्न, समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? ए 501 किलोमीटर, बी 601 किलोमीटर, सी 701 किलोमीटर, डी 801 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 701 किलोमीटर. 19वा प्रश्न, भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ए 17 जून, बी 15 ऑक्टोबर, सी 12 नोव्हेंबर, डी 17 सप्टेंबर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 17 सप्टेंबर. 20वा प्रश्न, MH14 हा संकेतांक कोणत्या शहराचा आहे? ए जळगाव, बी सांगली, सी पिंपरी चिंचवड, डी नागपूर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पिंपरी चिंचवड. 21वा प्रश्न, टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते? ए ज्यूल, बी सेल्सिअस, सी न्यूटन, डी PSI किंवा बार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी PSI किंवा बार. 22वा प्रश्न, ITMS याचा अर्थ काय? ए इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, बी इम्पॉर्टंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, सी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम, डी इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. 23वा प्रश्न, वाहन चालकाने सीट बेल्टचा वापर न केल्यास मोटार वाहन कायदा 1988 अन्वये सदर गुन्ह्याकरिता दंडाची रक्कम किती? ए 500, बी 2000, सी 1000, डी 5000. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1000. 24वा प्रश्न, पादचारी चौकामध्ये रस्ता व लागतात असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार? ए पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार, बी पादचाऱ्यांना हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करायला सांगणार, सी वाहन चौकात थांबून पादचाऱ्यांशी भांडण करणार, डी पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून देणार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 25वा प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च IDTR ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? ए छत्रपती संभाजीनगर, बी नागपूर, सी पुणे, डी मुंबई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. 26वा प्रश्न, चिन्ह ओळखा. ए पुढे रुग्णालय आहे, बी पुढे शाळा आहे, सी पुढे बगीचा आहे, डी पुढे घाट आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढे शाळा आहे. 27वा प्रश्न, ड्रायव्हिंग रेग्युलेशन 2017 नुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे? ए घाट चढणारी वाहने, बी घाट उतरणारी वाहने, सी जे वाहन अधिक वेगात असेल ते वाहन, डी जे वाहन कमी वेगात असेल ते वाहन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए घाट चढणारी वाहने. 28वा प्रश्न, लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ए सोने घातलेली स्त्री, बी चांदी घातलेली स्त्री, सी पितळे घातलेली स्त्री, डी दागिने न घातलेली स्त्री. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दागिने न घातलेली स्त्री. 29वा प्रश्न, मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणते अव्यय आहे? ए शब्दयोगी, बी केवल प्रयोगी, सी उभयान्वयी, डी धातुसाधित शब्दयोगी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उभयान्वयी. 30वा प्रश्न, विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? ए विदूषक, बी आयुष्यमान, सी मूर्ख, डी विद्वान. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्वान. 31वा प्रश्न, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? ए सेवा करणे, बी सैन्यासाठी त्याग करणे, सी आर्थिक लाभ नसणारे काम करणे, डी फायदा असणारे काम करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर्थिक लाभ नसणारे काम करणे. 32वा प्रश्न, मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? ए संयुक्त वाक्य, बी आज्ञार्थी वाक्य, सी मिश्र वाक्य, डी नकारार्थी वाक्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिश्र वाक्य. 33वा प्रश्न, वल्कल या शब्दाचा अर्थ काय? ए प्राण्यांचा चामडीपासून बनलेले वस्त्र, बी झाडाचा सालीपासून बनलेले वस्त्र, सी कापसापासून बनलेले वस्त्र,
डी सिंथेटिक दोऱ्यापासून बनलेले वस्त्र. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, झाडाचा सालीपासून बनलेले वस्त्र. 34वा प्रश्न, जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए स्थावर, बी चली, सी वडिलोपार्जित, डी भाड्याने. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्थावर. 35वा प्रश्न, पूजा शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता? ए पूज्या, बी आरती, सी पूजा, डी भक्ती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूजा. 36वा प्रश्न, थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ए फराळ थंड झाल्यानंतर खाणे, बी फराळ व्यतिरिक्त इतर अन्नपदार्थ खाणे, सी भरपेट फराळ करणे, डी उपाशी राहणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उपाशी राहणे. 37वा प्रश्न, म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता? ए रेकणे, बी हंबरणे, सी खिंकाडणे, डी चित्कारणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रेकणे. आजचा शेवटचा प्रश्न, नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? ए धन दांडगा व्यक्ती, बी अतिश्रीमंत व्यक्ती, सी कंगाल व्यक्ती, डी उधार न घेणारी व्यक्ती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कंगाल व्यक्ती.